शिवछत्रपतींच्या रायगड राजधानी तसेच रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेत किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत। गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमींना इथे शिवकालीन ऐतिहासिक अवशेष सापडले, त्यामुळे इथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याचं म्हटलं जात आहे। तर येथे हे शिवप्रेमी मागील 2 वर्ष या डोंगर परिसरात भटकंती आणि संवर्धन मोहिमेतून काम करतात। या माध्यमातून या ठिकाणी त्यांना वर काही ठिकाणी पाण्याचे टाके तसेच गडाला असणारी तटबंदी, बांधकामाचे जोथे, ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत। त्यामुळे या ऐतिहासिक डोंगराला ऐतिहासिक गडाचा दर्जा मिळावा अशी मागणी शिवप्रेमींच्या माध्यमातून पुरातत्व खाते आणि रायगड प्राधिकरण विभागाकडे केली जात आहे। तालुक्यातील 4 शिवकालीन गडकिल्ल्यांबरोबरच या गडाची 5व्या स्थानी नोंद करण्यात यावी असे गडदुर्ग प्रेमी आनंद सानप यांनी सांगितले। जय शिवराय मित्रांनो, आज आपण पौर हद्दीमध्ये वाळंजवाडी गावाच्या या गोमाशीच्या डोंगरावर आलोय। गेली 2 वर्षभर आपण हा जनीचा दुर्गाचा घेरा फिरत आहोत। केदारचरणी बाजूला डोंगर आहे आणि त्याच्या बाजूलाच हा छोटा एक गोमाशीचा डोंगर म्हणून ज्ञात आहे लोकांना। तर या डोंगराच्या अवतीभोवती आम्हाला पूर्वीच्या काळात 2 वर्षापूर्वीपासून जेव्हा आम्ही फिरायला सुरुवात केली, पुरातन अवशेष आहेतच, सतीशिळा, विरगळ, ऐतिहासिक ठेवा, गुहा वगैरे ह्या आहेतच, परंतु ह्या डोंगराजवळ पण काहीतरी ऐतिहासिक येण्या जाण्याची वाट किंवा सुरक्षित संरक्षित वसाहत असण्याचं कारण या गडावर आल्यावर आम्हाला समजलं। हा गेले 2 वर्षभर हा डोंगर मी आणि माझे सहकारी मित्र फिरत आहोत। या डोंगरावर गेले 2 वर्षभरात ज्या शोध मोहिमा घेतल्या, त्या मोहिमांमध्ये आम्हाला आतापर्यंत 8 पाण्याचे टाके, मातीचे मटक्याची खापरे, विटांचे काही अवशेष, जोत्यांचे अवशेष आणि दगडी मोठमोठे चिरे आतापर्यंत आढळून आलेत। याचा अर्थ असा की हा पूर्वीच्या काळी जो कोलाड मार्गे कुरडू आणि लिंग्या घाट, कुंभा घाट मार्गे भोर असा जो मार्ग होता, त्या मार्गाचा असणारा हा प्रमुख अडथळा असणार। इथे चौकी पहारे किंवा एखादं वसाहती संरक्षित वसाहतीचं ठिकाण असावं। तर माझी सगळ्या गडप्रेमी आणि पुरातत्व खाते वगैरे यांना एक विशेष विनंती आहे की याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या। हा गड असावा किंवा आहे यावर नक्कीच संशोधन करावं। तोपर्यंत धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।